नाटकी नाटकी खोटारडी. इरा काय करते? जरा शांत हो. आणि हे काय आहे? निर्जीव वस्तूंवरती राग काढून काय होणार आहे? अगं मग काय करू मी? मला ना वैताग आलाय. त्या भिकाडीला घराच्या बाहेर पण फेकू शकत नाही मी आता. इरा शांत हो जरा. मम्मा पण का? प्रत्येक वेळी तिचंच कौतुक होतं. काहीतरी असं छान करते, सगळं स्वतःच्या नावावर करून घेते आणि सगळं क्रेडिट स्वतःचं करून घेते. हो, कारण ती योग्य वेळी योग्य ठिकाणी असते ना, म्हणून. म्हणजे इरा, तू जर तिच्यासारखं पुढे पुढे केलं असतंस ना, तर आज तुझंही नाव झालं असतं. पण नाही, तुला कशात इन्व्हॉल्वच व्हायचं नसतं. तुला सतत मागे राहायचं असतं. नेहमी शॉपिंग, फिल्म, नाही तर काहीतरी टाइमपास करायचा असतो. बस झालं. आता मी तुझं एक जात ऐकणार नाहीये. मला हवं तसं वागणार आहे मी. कळलं? तिला कौतुक आवडतं ना? आता बघ, आता तिचं चांगलंच कौतुक ऐकणार आहे. आणि हे विशालपासून लांब राहायचं वगैरे सोडून दे. मी विशालशी हवं तसं वागणार आहे, आधीसारखं वागणार आहे. कळलं? इरा, तू असं काहीही करणार नाहीयेस. ऐक माझं. नाही ऐकणार. आता मला हवं तसंच मी करणार. माझं ठरलंय. वयो वयो, माका तुका एक महत्वाची गोष्ट सांगूची आ. काय झाला? अगो, अशी गोष्ट सांगूची आ जी तुमच्या हॉस्पिटलशी जोडलेली असा. हॉस्पिटलशी? नक्की काय? मी सकाळी माझी वहिनी फोनवर बोलताना ऐकलंय. माझी वहिनी बोलत होती, अहो हो, मी तुमची डील पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेच आहे. मी काम करतेच आहे, पण कसं आहे, या कामात जरा रिस्क आहे. काही जर प्रॉब्लेम झाला ना, तर आपण दोघंही जेलमध्ये जाऊ. तुम्ही प्लीज ते ॲडव्हान्सचं बघा आणि मी तुमची डील पूर्ण करणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे? बघ काय ता सेटिंग. हिराची आता नवीन काय कांड करणार असं आहे की काय? दुष्यंत, काय झालं? इतक्या पटकन का बोलवून घेतलं? कोणीतरी बघितलं असतं ना. तुझ्याशी भेटूनच बोलायचं होतं म्हणून बोलावून घेतलंय तुला. काय झालंय? बोल पटकन. त्या सरस्वतीने जे क्लिनिक सुरू केलंय ना, ते जोपर्यंत मी बंद करत नाही तोपर्यंत ही सौदामिनी मला डिवोर्स देणार नाही असं म्हणते. ही तर गुड न्यूज आहे. असं झालं तर बरंच होईल. कम ऑन, व्हॉट नॉनसेन्स यार. अख्ख्या जगात काहीही झालं ना तरी आता ही मला डिवोर्स वरून धमकावते आणि मला कोंडीत पकडते. व्हॉट नॉनसेन्स. आता त्या सरस्वतीचं क्लिनिक मला लवकरात लवकर बंद करायलाच हवं आणि माझे प्रयत्न सुरू आहेत ना, पण नाही मिळत आहे यश राहती. हो दुष्यंत, चिल. किती त्रागा करून घेतोय सरे. होईल सगळं नीट. तू नको टेन्शन घेऊ. काय काय होणार आहे? हा, काय चिल सांगतेस तू मला? या सौदामिनी पासून मला लवकरात लवकर दूर जायचंय. आय जस्ट वॉन्ट टू गेट रेड ऑफ हर यार. बस. इरिटेट झालोय आता, फ्रस्ट्रेट झालोय मी. बरं ते सोड. तू सांग मला, तू उद्या काय सांगणार होतीस मला? उद्याच सांगते ना मी आता. ऑन गौतमी, आता आलीस तर सांग ना. ते एक्सपायर्ड गोळ्यांच्या डील बद्दल आपलं जे काही बोलणं झालं होतं त्याचं पुढे काय झालं? काही विचार केलायस का तू? बघ, तो डीलर खूप मागे लागलाय रे. खूप फोन येतात त्याचे. बघ, लेट मी बी व्हेरी फ्रँक गौतम. ही सौदामिनी इथे असताना हे सगळं करणं खूप रिस्की होतं. पण तरीही मी तुला काय म्हणतो, मला थोडा वेळ दे ना, थोडा विचार करू दे मला. हे बघ दुष्यंत, मला कळतंय, मला सगळी सिच्युएशन कळते, पण तू कमिशनचा विचार कर ना. 35% कमिशन आहे. केवढा फायदा होईल आपला. दुष्यंत प्लीज लवकर काहीतरी कर. ठीक आहे, मी बघतोय. बघ, आय वोंट प्रॉमिस, पण आय डेफिनेटली. ठीक आहे, बरं चल, मी निघते आता. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम. हा, बाय. अरे इराची, इलात तुम्ही? काय गए? या घरातली मोलकरणेस तू.
इथे अशी महाराणी सारखी काय बसलीस? काय गेलतास? ए, तुला काय करायचंय ग? आणि तू कोण एवढी मोठी लागून गेली ग मी तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? खयची डील करू गेलतास काय? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काही काय बरळतेस? कसा नाही इराची आई, मांजर जेव्हा दूध पित असता चोरून तेका असं वाटतं की तेका कुणीच बघत नाही, पण कोण ना कोणतरी बघताच. आधीच तुम्ही रमाकांत काकांका हाताशी घेऊन ना बरेच कांड करून झालेत तुमचे, आणि तेका त्यांचं फळ पण मिळालं. आता जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय काळे धंदे करायचा प्रयत्न केलास ना तर मात्र ही बयो गप्प बसूची नाही. असा जर माका काय दिसला ना तर मग हे माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, एवढं लक्षात ठेवा. तसं काही नाहीये, उगाच काहीतरी बडबड करू नकोस. मग हे तुमच्या चेहऱ्यावरती 12 किती वाजले हो? ए, काही काय बोलतेस? उगाच काहीतरी आरोप करून माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू. इराच्या आईचा नक्कीच काहीतरी प्लॅन असा. या कार्टीला कसं काय कळलं या डील बद्दल? या डील बद्दल फक्त मला आणि दुष्यंतला माहिती होतं. म्हणजे दुष्यंत दुष्यंत उचल. बोल, काय झालं? दुष्यंत मला सांग, आपल्या या डील बद्दल तू कोणाशी काही बोलला होतास का? नाही, मी कशाला कोणाला सांगू? काय झालंय गौतम, तू एवढी टेन्स का वाटतेस? अरे, आपल्या डील बद्दल या बयोला कसं कळलं? बयो? हो रे, त्या कार्टीची नजर ना सतत भिरभिरती असते. मला माहित नाही कसं काय, पण या असल्या गोष्टींच्या खबरी तिला पटकन लागतात. ती बयो आपल्या डीलच्या आड येते ना. आता बघच, आता कोणत्याही परिस्थितीत हे डील मी करणारच. त्या बयोच्या नाकावर टिचून पण हे डील करणार. तू फक्त तिच्याकडे जरा बारीक लक्ष ठेव, ओके? चल बाय अँड टेक केअर. बाय. विशाल सर. अरे सरस्वती, बोल ना. सर, थोडा बोलायचा होता. हाँ बोल. महत्वाचा. ओके, ये आतमध्ये बसूया. सांग ना, तुला काय एवढं महत्वाचं बोलायचं होतं? सर, माका सांगा, आपल्या हॉस्पिटलमध्ये नवीन औषधांचा स्टॉक इलाय का, किंवा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये? नाही. का ग? सर, माका एक गोष्ट कळली आहे. हिराच्याई हॉस्पिटलमध्ये काळोधंदे करण्याचा प्रयत्न करणार. काय? होय, रमाकांत काका पण असेच काळे धंदे करून जेलमध्ये गेले, तरी ह्यांका अक्कल नाही. सरस्वती, तू हे सगळं बोलतेस, त्यात जर तथ्य असेल तर आपण पोलीस कंप्लेंट करूया ना लगेच. सर, पण आपल्याकडे पुरावे नाही आहेत, आणि मी जर या बाबांका सांगितलं ना तर घरात खूप वाद होतील. बरोबर बोलतेस तू. एकतर आत्ता तुमची एक्झाम अगदी जवळ आली, त्यात ह्या सगळ्यामुळे इरालाही धक्का बसेल. ताच सर, पण आपण गनिमी कावा करूच शकतो. तसं पण मी इराच्या आईक त्यांच्या तोंडावर वॉर्न केलंय. त्या ऐकून जर त्या थांबल्या तर ठीकच. काय म्हणजे हा सगळा प्रकार तुला माहिती याची त्यांना आयडिया आहे? सरस्वती, मला असं वाटतं की हे सगळं त्यांना माहित असताना ती बाई एवढी मोठी रिस्क नाही घेणार. तरी लेट्स सी, बघूया. म्हणजे मला जर का काही कळलं किंवा काही नजरेस आलं तर मी स्वतःहून तुला कळेन. ठीक आहे, मी येते.
बसा. काय काम आहे? आपल्या हॉस्पिटलसाठी जी मेडिसिन्स लागणार आहेत ना त्याची लिस्ट आहे आपल्या मेडिकल स्टोअरसाठी. पुढे सर. कोण सप्लाय करते? त्यांचं कोटेशन आलंय का? नेहमीचेच वेंडर्स आहेत त्यामुळे नव्याने कोटेशन मागवायची काहीच गरज नाही. एक काम करा, वेंडर चेंज करा. कशाला करायचा वेंडर चेंज ना मॅडम? म्हणजे आपले आणि त्यांचे खूप जुने संबंध आहेत आणि आपला प्रॉफिटही जास्त आहे त्यात. ज्या अर्थी तो वेंडर कोटेशन पाठवत नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि मला गडबड चालत नाही हे नव्याने सांगायची गरज नाही, राईट? नाही सौदामिनी, तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे. ट्रस्ट मी. करेक्ट. आणि काय ना मॅडम, या सगळ्यामध्ये खूप वेळ जाईल मॅडम आणि त्यात पुन्हा आपला खर्चही जास्त होईल. कशाला उगाच हे सगळं करत बसायचं ना. माझं काय म्हणणं आहे, हवं तर दिस टाइम विल जस्ट गो अहेड. पुढच्या वेळेसाठी आपण नक्की विचार करूया. शुअर. करेक्ट. ठीक आहे, दाखवा. आणि मी काय म्हणत होतो की या प्लीज. हॅलो, हा धर्माधिकारी बोला ना. थँक गॉड. सर एक बोलू का? गौतमी मॅडमचं काम होण्यासाठी तुम्ही अगदी मन लावून प्रयत्न करताय सर. करा ना, प्रयत्न करा, काय हरकत आहे? माझी काय हरकत असणार आहे? प्रयत्न करा सर, पण माझ्या कटकडे पण थोडंसं लक्ष ठेवा सर. आजपर्यंत कधी चुकलंय का? नाही. मग आजही नाही. सर सर हो दादा, चला तुमचा नंबर आ. थोडा काय होता रे देवा, पायाक लागला. सावकाश सावकाश सावकाश. अरे यार, मला नेमकं सांगा ना काय होतंय. मला कसं कळेल? मळमळतंय का? अंकिता अंकिता, ओरडू नको अशी त्यांच्यावर. काकी मला सांगा काय होतंय तुम्हाला? हा बस बस. काय झालं, काय होतंय? डॉक्टर ताप आले. हा पाल्या बघू हात. अंग तर गरम आहे. काय झालं, कधीपासून होतंय? पायाला लागले माझ्या. लागलंय? बघू कुठे जखम झाली आहे. पायावर ठेवा. हे घे. बाप रे, एवढी मोठी जखम कशी काय झाली? काय सांगू साहेब, शेवाळवरनं पाय घसरून पडलो आणि जी बाजूला गंजलेली बाजली होती ती लागली. अरे अरे अरे. हे बघा, आपल्याला ना टीटीचं इंजेक्शन द्यावं लागेल. मी काही गोळ्या लिहून देईन आणि आता ड्रेसिंग करतो. ठीक आहे, एकच मिनिट. इरा, त्या दादांचं तेवढं ड्रेसिंग कर ग. बाबा, मी काय म्हणते की मला ना एक फॉर्म फिल करायचा आहे, तेवढं करते आणि येते. दुसरं कोणाला तरी सांग. हा इरा, 2च मिनिटं लागणार आहेत. हो मला माहित आहे, पण हे पण 2 मिनिटात होईल. थोडेसे डिटेल्स बाकी, तेवढं मी करते. हा सांग ना कोणाला तरी दुसऱ्याला. सगळे मगापासून काम करतायत. तू कधी शिकणार? 2 मिनिटात आले. 2 मिनिट. बर बर, बस चल, मी करतो काय करायचं. पप्या घेऊन येतात ना इकडे. दादा या, सावकाश या. इथे बसा स्ट्रेचरवर. झोपव त्यांना. हो.
सावकाश. आता टीटीचे इंजेक्शन घ्यायचं आठवणीने. हो सर. आणि 2 दिवसांनी परत ड्रेसिंग चेंज करायला आहे. पप्या घेऊन जा. हो. जेवा. मीरा काय होतंय? काय तू ते शिकण्यासाठी आली आहेस का मोबाईलवर गेम खेळायला? अरे नाही बाबा, ते मोबाईल खेळत नव्हते. तू ड्रेसिंग करायला घेतलंस, मी येतच होते आणि ते फॉर्म झाला भरून म्हणून 2 मिनिटं मीरा बस. माझ्याशी खोटं बोलू नकोस. बाप आहे मी तुझा, चांगलाच ओळखतो मी तुला. अगं डॉक्टर होणार आहेस ना तू. पेशंट तुझ्यासाठी देव असायला हवेत. मग ते गरीब असो श्रीमंत यांनी काही फरक पडता कामा नये. आणि तू काय करतेस? हे पेशंटची सेवा करणं हे तुझं कर्तव्य असायला हवं. बयो पण किती तळमळ आहे तिच्या मनात पेशंट विषयी. कसलाही विचार न करता पैशांपेक्षा जास्त महत्व ती पेशंटच्या सेवेला देते. हा माहितीये मला. तिचं जरा जरी कौतुक केलं तरी तुला राग येतो. अगं पण शिक तिच्याकडून. तिच्या वागण्यावरून काहीतरी बोध घे तू. मीरा थांब. डॉक्टर पेशंट थांबले. हा चल. हा दुष्यंत बोल. गौतमी देयर इज अ गुड न्यूज फॉर यू. कसली गुड न्यूज? आपली जी फाईल आहे ती मी सौदामिनीकडून सँक्शन करून घेतली. काय? खरंच? यप. आपण आता यापुढे आपल्याला सगळं जरा सावध राहून करायला लागणार. येस कम इन. हा तुम्ही सर तुमच्याकडे औषधांच्या लिस्टची फाईल आहे ना? जस्ट हो आहे. मला ती फाईल बघायची, कारण त्याच्यातली जास्तीत जास्त औषधं ही कार्डियक डिपार्टमेंटची. सध्या त्या औषधांची गरज नाही. डॉक्टर विशाल, यू डोंट वरी अबाउट दॅट. मी हँडल करेन ते. सर मी काही चुकीचं करत नाही. कार्डियक डिपार्टमेंटचा हेड म्हणून माझं कर्तव्य आहे ते. मग मी पण काहीच चुकीचं करत नाही. सौदामिनीकडून अप्रुव्हल घेतलंय. मी त्यांना ते रिवाइज करायला सांगतो. हा, कारण आता सध्या त्या औषधांची गरज नाही. ऑर्डर होल्डवर टाका. 1 मिनिट डॉक्टर विशाल. या हॉस्पिटलचा डीन मी आहे आणि इतकी वर्ष हे हॉस्पिटल मीच समर्थपणे सांभाळतो. त्यामुळे आता या हॉस्पिटलमध्ये काय करायचं आणि काय करू नये हे तुम्ही नका सांगू मला. विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू सर, यानंतर आपण आपली प्रोसेस चेंज करायची. आपण आधी कोटेशन्स घ्यायची आणि नंतर ऑर्डर प्लेस करायची. मी बोलीन ना सौदामिनी मॅडमशी, कारण या सगळ्यात आपल्या हॉस्पिटलचंच भलं आहे. एक्सक्यूज मी. ऐकलंस? दुष्यंत हे काय आहे? हा विशाल कुठून आला मध्येच? त्या सरस्वतीचा शुभचिंतक आहे ना तू. सगळे गोंधळ सगळे घोळ हाच घालतो. इरा 1 मिनिट. तू आज क्लिनिक मधनं लवकर किती निघालीस? बस नसत्या चौकशा करू नकोस. तुला काय करायचंय? ऑलरेडी सगळे लोक तुझ्यामुळे मला जज करायला लागलेत. आता मी काय केलंय? मी काय केलंय म्हणजे? काय नाही करत ग तू? हा, ऑलरेडी क्लिनिकचं नवीन कोर्स सगळ्यांच्या डोक्यात घातलंयस. बाबा फक्त आणि फक्त तुझं कौतुक करतो आणि मला लेक्चर देतो. सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि मला कळते तू का आलीस माझ्या आयुष्यात. हा, का आलीस?